राम कृष्ण हरे जय राम कृष्ण
भक्ती आवडते देवा हेची तोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची हेची तोर भक्ती आवडते देवा हेची तोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची देविले आनंदे तैसेची रहावे देविले आनंदे तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ गोविंद ते फळ संचिताचे देविले आनंदे तैसेची रहावे देविले आनंदे तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी देविले आनंदे तैसेची रहावे देविले आनंदे तैसेची रहावे इथे असू द्यावे समाधान विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी 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 हरे जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी शोभा शोभा शोभा
हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्त्यासु द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगनेचे फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्त्यासु द्यावे समाधान. तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्त्यासु द्यावे समाधान. विठ्ठल विठ्ठल हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्त्यासु द्यावे समाधान. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदमीशमानंदी वल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाये आती कुळाचा विचार. भक्त करुणा करत ज्ञानाबाई, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरीन करावा वेद. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची रहावे चित्त्यासु द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेला घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा आहे. प्राप्त अभंगातून तुकोबराय देवाला आवडणाऱ्या भक्तीचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन चालू करण्या अगोदर योग परिहार द्यायचा तो असा. गुरुकुलामध्ये चालू असलेला आषाढी वारीनिमित्त बालकीर्तन महोत्सव, त्या महोत्सवामधील आजची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. ही माझे मी परमभाग्य समजतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. मानव देह मिळालेल्या मनुष्याला इच्छा असो आगर नसो जगणं गरजेचं आहे. बरं का मायबाप, जगणं गरजेचं आहे. कधी कधी मनुष्य इच्छेने जगत असतो तर कधी कधी मनुष्य अनिच्छेने जगत असतो. मानव देह मिळालाय ना, मग जगणं गरजेचं आहे. मग जगणं गरजेचं आहे. त्या मनुष्य समुदायावर प्रामुख्यानं 3 वर्गे केले बरं का. पहिला वर्ग असा आहे जो देवाची भक्ती करतो ते चमत्कारानं. बरं का, चमत्कार दिसलात तरच देवाची भक्ती करतो बरं का. परंतु दुसरा एक वर्ग असा आहे जो देवाची भक्ती करतो ते दुःखानं. वाट्याला आलेल्या दुःखाच्या जर वेदना सहन झाल्या नाहीत तर देवाची भक्ती करतो बरं का. असून या चांगली गोष्ट आहे. परंतु एक तिसरा वर्ग असा आहे जो देवाची भक्ती करतो ते विचाराने. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. सकळ संत कंठभूषण अलंकापूर पीठाधीश्वर साधकांची मायमाऊली, योगी यांची माऊली, साधकांची मायबाप भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये असे वर्णन आले आहे की पैठणांच्या ब्राह्मणांचा गर्वहरण करण्याकरता ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेद रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरपिला. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. मी असं ऐकलंय बरं का, पण वाचलं नाही. सर्वात कठीण वेद अक्षय महाराज म्हणजे सामवेद बरं का. सर्वात कठीण वेद म्हणजे सामवेद बरं का. तो वेद ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून बोलविला. त्यामुळे प्रभावी झाला तो फक्त पैठणचा ब्राह्मण. याच्यापेक्षा दुसरं कोणतेही मूल्य नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर या जगामध्ये चमत्कारानं भक्ती करणारी माणसं फार कमी आहेत. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, मेलेला माणूस जिवंत केला, कोरड्या विहिरीत पाणी आणलं, नवे नवे जड भिंती चालवल्या. हे अनेक चमत्कार आहेत.
परंतु मनुष्य समुदायावर अजून एक चमत्कार आहे, तो कोणालाही कळलेला नाही. तो कोणता चमत्कार आहे? तर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी हाच खरा मोठा चमत्कार आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायांना अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली बरं का. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा 16व्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले. तो ब्रह्मसूत्र ग्रंथ लिहिला शंकराचार्यांनी, तोही अवघ्या 16व्या वर्षी बरं का. 16व्या वर्षी अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञानोबरायांना लिहिलेली ज्ञानेश्वरी, 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपण 61 वर्षाचे झालो तरी वाचत नाही, हे आपलं मोठं दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल. एक दुसरा वर्ग असा आहे जो देवाची भक्ती करतो, ते दुःखाने बरं का. दुःख वाट्याला आलं की भक्ती करतो बरं का. रामरायांना वशिष्ठांनं उपदेश केला बरं का. त्या उपदेशात वशिष्ठ ऋषी म्हणतात, हे राघवा, हे प्रभू, या जर 5 गोष्टी मनुष्याच्या जीवनात आल्या ना तर ओळखावं देवाची त्यावर कृपा झाली. देवाची त्यावर कृपा झाली. त्यातला पहिला प्रकार सांगतो, एखाद्या मनुष्याला मोठा रोग झाला, आजार झाला तर ओळखावं देवाची त्यावर कृपा झाली. त्यातला दुसरा प्रकार सांगतो, एखाद्या मनुष्याच्या अकाउंटवरील बँक बॅलन्स संपला, तो दरिद्री झाला, नव्हे तो भिकारी झाला तर ओळखावं देवाची त्यावर कृपा झाली. देवाची त्यावर कृपा झाली. एखाद्या मनुष्याला घरामध्ये किंमत नाही दिली, आदर दिला नाही, त्या मनुष्याला घराच्या बाहेर काढलं तर ओळखावं देवाची त्यावर कृपा झाली. आणि चौथं सांगतो, एखाद्या जर मनुष्याला गावाच्या बाहेर काढलं तर ओळखावं देवाची त्यावर कृपा झाली. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही गोष्टी पुढे बघण्याची नजर आहे, ती नजर आपल्याला मिळालेली नाही म्हणून आपल्याला वाईट वाटते बरं का महाराज. म्हणून आपल्याला वाईट वाटते. सकारात्मक विचार असलेला मनुष्य कसा बोलतो आणि नकारात्मक विचार असलेला मनुष्य कसा बोलतो, एक उदाहरण देऊन जातो बरं का. बारकच उदाहरण आहे. नकारात्मक विचार असलेला मनुष्य कसा बोलतो आणि सकारात्मक विचार असलेला मनुष्य कसा बोलतो. नकारात्मक विचार असलेला मनुष्य कसा बोलतो, 2 अंधारी रात्रमध्ये एक तेजस्वी सूर्य म्हणजे एक देवच बरं का. 2 अंधारी रात्रमध्ये एक तेजस्वी सूर्य म्हणजे एक देवच. वाक्य नीट ऐका. आणि सकारात्मक विचार असलेला मनुष्य कसा बोलतो, 2 तेजस्वी सूर्यामध्ये एक अंधारी रात्र म्हणजे एक देवच. ही दृष्टिकोनातला फरक आहे महाराज. आणि अंतरंगाची दृष्टी बदलणे म्हणजे परमार्थ होय. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या माणसाला मोठा आजार जडला, रोग झाला, त्या मनुष्यावर देवाची कृपा झाली. एखाद्या मनुष्याला मोठ्या इनामदारसारख्या दवाखान्यात नेलं बरं का. त्या मनुष्यावर 5 ते 7 दिवस उपचार केले आणि उपचारानंतर डॉक्टरनं सांगितलं, आता तुम्ही यांना घरी न्या. आता यांना काय इथं ठेवू नका, उपचार करण्याची माझी क्षमता संपली, ह्यांच्यावर खर्च जास्त करू नका, यांना घरी न्या, खाऊ घाला, पिऊ घाला, त्यांची होईल तेवढी सेवा करा. आता ते फक्त देवाच्या हातात आहे बरं का. मी 4 दिवसापूर्वी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बरं का. त्या हॉस्पिटलमध्ये असं वाक्य लिहिलं, फार गोड वाक्य लिहिलं बरं का. अगदी गोड वाक्य होतं अक्षय महाराज. उपचार करतो आम्ही आणि बरा करतो देव बरं का. सुंदर वाक्य. वाक्याचा विषय बाजूला घ्या, आपला विषय काय चाललेला. डॉक्टरांना सांगितलं त्या घरच्यांना, तुम्ही आता यांना घरी न्या, आता त्यांना तुम्ही इथं ठेवू नका, त्यांना घरी न्या, त्यांच्यावर उपचार करू नका असं सांगितल्याबरोबर घरच्यांना ॲम्ब्युलन्स बोलावली. ॲम्ब्युलन्समध्ये त्या मनुष्याला, त्या पेशंटला बसवलं आणि ॲम्ब्युलन्स गावच्या दिशेने चालली बरं का. ती जशी
ॲम्ब्युलन्स गावच्या दिशेने चालली तशी तशी त्या मनुष्याच्या मनात विचार येऊ लागला बरं का. आपल्यावर 5 ते 7 दिवस उपचार केलेत. उपचारानंतर आपण काय बरं झालो नाही. आपण आता आपला मरणकाळ, आपला मृत्यू समय जवळ आलेला आहे बरं का. महाराज कधी न कीर्तनाला जाणारी, कधी न प्रवचनाला जाणारी ती माणसं डायरेक्ट भजन चालू करतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कधी न कीर्तनाला जाणारी माणसं, कधी न प्रवचनाला जाणारी माणसं, कधी न ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं भजन चालू करतात बरं का. ज्या क्षणी त्या मनुष्याच्या मुखात हरिनाम आलं, देवाचं नाम आलं, तेव्हाच ओळखावं देवाची त्यावर कृपा झाली. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या माणसाला घरातून बाहेर काढला, त्या माणसाला कुठेही आधार मिळाला नाही, आश्रय मिळाला नाही. तो आश्रय घेण्याकरता फक्त आणि फक्त आळंदी नाही तर पंढरपूरला येतो बरं का महाराज. आळंदी नाही तर पंढरपूरला येतो. देवानं त्यांच्याकडून बोलवून घेणं ही सुद्धा देवाची भक्ती, ही सुद्धा देवाचीच कृपा आहे. आणि घरातल्या माणसानं त्या मनुष्याला घराच्या बाहेर काढलं, ही सुद्धा देवाचीच भक्ती आहे आणि देवाचीच कृपा आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सांगतो मायबाप, भक्ती करायची ना तर चमत्कारानं करू नका. भक्ती करायची ना दुःखानं करू नका. बरं भक्ती करायची ना फक्त आणि फक्त विचाराने करा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या परमार्थात आणि संतांच्या परमार्थात अंतर आहे बरं का स्वानंद महाराज. अंतर आहे, बरंच मोठं अंतर आहे. 3 प्रकारचे अंतर सांगतो बरं का. आपल्याला आवडणारा रस वेगळा आणि संतांना आवडणारा रस वेगळा बरं का. आपल्याला कोणकोणते रस आवडतात हो? ऊसाचा रस, लिंबाचा रस, प्रसाद महाराजांना आवडतो आंब्याचा रस. हे अनेक रस आहेत. परंतु तुकोबरायांना यातील कोणताही रस आवडत नाही. तुकोबरायांना फक्त एकमेव रस आवडतो. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वाढेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला आवडणारे अलंकार वेगळे आणि संतांना आवडणारे अलंकार वेगळे बरं का. तर माझ्या पुढं माय मावल्या काय बसल्या नाहीत, पण त्यांचे अलंकार सांगून जातो बरं का. आता पाठ करून आलोय म्हणल्यावर सांगणं गरजेचं आहे. सांगणं गरजेचं सांगतो बरं का. मणी, मंगळसूत्र, वज्रटी, गळसरी, बोरमाळ, कोरमाळ, कुल्लड, वाळ्या, नथ, चमकी, रणजोडवी, शिंदे सायदोडे. बस सगळ्यांना आता जोक पाठ झालाय, त्यामुळे सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग सोडून द्या. आपल्याला आवडणारे अलंकार वेगळे आणि संतांना आवडणारे अलंकार वेगळे. लागा
सर्व सुख ज्ञालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो विठ्ठल विठ्ठल. आपल्याला आवडणारे लाडू वेगळे आणि संतांना आवडणारे लाडू वेगळे बरं का महाराज. आपल्याला कोणकोणते लाडू आवडतात हो? हां, कळीचा लाडू, बुंदीचा लाडू, खोबऱ्याचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, हे आपल्याला लाडू आवडतात. परंतु संतांना या आपल्याला आवडणारी भक्ती वेगळी आणि देवाला आवडणारी भक्ती वेगळी बरं का महाराज. आपल्या भक्तीत आणि देवाच्या भक्तीत प्रचंड अंतर आहे, प्रचंड मोठा दुरावा आहे. तो दुरावा भरून काढायचा आहे ना तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचावी, तुकोबरांचा गाथा वाचावा. संतांचे ग्रंथ आपल्याला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतात बरं का. संतांचे ग्रंथ आपल्याला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतात. यातील जर आपल्याला दुरावा भरून काढायचा आहे ना तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा, भगवद्गीता वाचावी. ती अक्षरी नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका तया लागी चितपळिका उजळेल या श्रीकृष्णे विठ्ठल विठ्ठल. या सर्व गोष्टीवर विचार चालू असताना तुकोबारायांना विचारलं का हो तुकोबाराय, देवाला आवडणारे आम्ही जी भक्ती करतोय ती देवाला आवडते का नाही? देवाला आवडणारी भक्ती कोणती? आम्ही जी भक्ती करतोय ती देवाला आवडते का नाही? देवाला आवडणारी भक्ती कशी करावी? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात खरं तर जीवनच त्या करीत आहे, खरं तर जीवनच त्या करीत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेदांत मूर्ती वेदांत सूर्य रंगनाथजी महाराज परभणीकर गुरुजी म्हणायचे ज्यानं घर सोडलं नाही तो जीव आहे. त्याला शास्त्रामध्ये पामर असं म्हटलं जातं बरं का. ज्यानं घर सोडलं नाही तो जीव आहे. जो अजून पापाच्या चिखलामध्ये अडकलेला आहे, रुतलेला आहे, फसलेला आहे तो पामर आहे. परंतु दुसरा एक वर्ग असा आहे ज्यानं घर सोडलं, रस्त्याला लागला पण मुक्कामाच्या ठिकाणी काय पोचलेला नाही, मुक्कामाच्या ठिकाणी काय पोचलेलं नाही. परंतु एक तिसरा वर्ग असा आहे ज्यानं घर त्यागलं, रस्त्याला लागला, मुक्कामाच्या ठिकाणी पोचला पण कायमचाच मुक्काम केला. परंतु चौथा एक वर्ग असा ज्यानं घर त्यागलं, रस्त्याला लागला, मुक्कामाच्या ठिकाणी पोचला, मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेला अनुभव मागच्यांना सांगण्याकरिता आला तो एक वर्ग आहे. सगळं सांगत बसत नाही, छोटी छोटी व्याख्या सांगतो बरं का, छोटी छोटी व्याख्या सांगतो. ज्यानं घरच सोडलं नाही तो पामर आहे. परंतु दुसरा एक वर्ग असा आहे ज्यानं घर सोडलं, रस्त्याला लागला, कधी पाप करतोय तर कधी पुण्य करतोय, कधी कीर्तन आवडतंय कधी तमाशाही आवडतोय बरं का महाराज. कधी कीर्तनही आवडतंय तर कधी तमाशाही आवडतंय, कधी राम आवडतोय तर कधी काम आवडतंय, परमार्थ आला की सप्ताही आवडतोय. विठ्ठल विठ्ठल. रामचंद्र महाराज डोंगरे यांच्या ग्रंथामध्ये असे बोलले की वारकऱ्यानं आणि माळकऱ्यानं खरंच कोणाला कधी घाबरू नये बरं का. वारकऱ्यानं आणि माळकऱ्यानं कधीच कोणाला घाबरू नये. घाबरायचं कारण तरी काय? स्वाभिमान असावा नाही असं नाही, पण त्या स्वाभिमानाला सात्विकता असली पाहिजे बरं का महाराज. स्वाभिमानाला सात्विकता असली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही सात्विकतेचा अहंकार का बाळगत नाही? अहंकार असावा नाही असं नाही, मी म्हणत नाही अहंकार नसावा, पण त्या अहंकाराला देवाचं अधिष्ठान असलं पाहिजे. पापाचा महिमा काय सांग? विठ्ठल 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 विठ्ठल. डोंगरे महाराज म्हणायचे माळकऱ्यानं वारकऱ्यानं कधीच कोणाला घाबरू नये बरं का. सत्ताधीशाला घाबरू नये, धनवानाला घाबरू नये, बुद्धिमानाला घाबरू नये, नवे नवे भगवंताला घाबरू नये बरं का माऊली महाराज. व कधी
खरंच कधी कुणाला घाबरू नये, पण जर घाबरायचं आहे ना तर तो एक घटक आहे, त्या घटकाचं नाव आहे पाप. पाप हिताच्या आड आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणेत नाड म्हणेत नाड पाप खाती हिताड. त्या पापाचा काय महिमा सामान्य नाही महाराज. पृथ्वीपेक्षा जड आहे, तलवारीपेक्षा धारदार आहे, सुईच्या डोक्यापेक्षा अनुकुचित आहे, अग्नीपेक्षा दाहक आहे, नवे नवे फेमिकॉलपेक्षा चिकट आहे. इच्छा नसताना सुद्धा पाप करता. मला खरंच कोणावर टीका करायची नाही, परंतु बऱ्याच लोकांना वाटतं व्यसन सोडवावं पण सुटत नाही. त्याचं कारण पाप, कारण व्यसन हे फेमिकॉलपेक्षा चिकट आहे. विठ्ठल विठ्ठल. परंतु तिसरा एक वर्ग असा आहे ज्यानं घर त्यागलं, रस्त्याला लागला आणि मुक्कामाच्या ठिकाणी गेला आणि कायमचाच मुक्कामी गेला. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्माला आला. परंतु एक चौथा वर्ग असा आहे बरं का मायबाप, अत्यंत देखणा वर्ग आहे, दैववान वर्ग आहे. तो अत्यंत महत्त्वाचा वर्ग आहे. ज्यानं घर त्यागलं, रस्त्याला लागला, मुक्कामाच्या ठिकाणी पोचला. मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेला अनुभव जो मागं सांगण्याकरता आला तो संत आहे. अनुभवाले अंगा ते आजगा देतसे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांना विचारलं का हो तुकोबराय, आम्ही जी भक्ती करतो ती देवाला आवडते का नाही, देवाला आवडणारी भक्ती कोणती? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात अभंगाचं प्रथम चरण. थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. विठ्ठल विठ्ठल.
आवडणाऱ्या भक्तीचं वर्णन केलं. ही भक्ती देवाला आवडते. खरं तर इथं एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो, पण त्या प्रश्नाकरता, त्या शंकेकरता मी फारसा वेळ देत बसत नाही बरं का. देवाला ही भक्ती आवडते, ही देवाला भक्ती ही आवडते म्हणजे आवडत ही नाही बरं का. सहज झालं, साहजिक झालं नाही का. ह्या गुरुकुलला हे कीर्तनकार आवडतोय म्हणजे आवडतही नाही, सहज झालं बरं का. या कीर्तनकाराला हे मृदुंगाचार्य आवडतात, आवडतही नाही, हे सहज झालं. जिथं आवड आहे तिथं नावड आल्याशिवाय राहत नाही बरं का. एखाद्या आईनं म्हणावं का बरं, मोठा मुलगा आवडतोय लहान मुलगा आवडत नाही. आई म्हणल्यावर दोन्ही मुलं तिला आवडणारच बरं का. पण देवाच्या बाबतीमध्ये हे योग्य नाही. ही भक्ती आवडते, ही भक्ती आवडत नाही. सातारी माशीमध्ये बोलू का बरं, का देवा ही बरं नवं, ही भक्ती आवडते आणि ही भक्ती आवडत नाही. त्याचं कारण देवाच्या कृतीकडे बघू नका, देवाच्या कृतीच्या परिणामाकडे बघा. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या लहान लेकरू एखाद्या आईला चॉकलेट मागतं बरं का, तरी सुद्धा ती आई त्या मुलाला चॉकलेट देत नाही. आई कठोर आहे का? आईला माया नाही का? नाही, आईला माया आहे, आईला प्रेम आहे, आईला ममता आहे. तरी सुद्धा आई मोठ्या मुलाला चॉकलेट देते, लहान मुलाला चॉकलेट देत नाही. त्याचं कारण आईला ठाऊक असतं, माहीत असतं की जर लहान मुलानं जास्त चॉकलेट खाल्ली तर दात किडल्याशिवाय राहणार नाही. त्या दाताच्या ठिकाणी पाटी लावावी लागेल बरं का मंगेश महाराज. येते दात होते अशी पाटी लावावी लागेल, अशी पाटी लावावी लागेल. ती म्हणून ती आई मोठ्या मुलाला चॉकलेट देते, लहान मुलाला चॉकलेट देत नाही. परंतु आपलं लक्ष कृतीकडे जातं, आपण कृतीच्या परिणामाकडे बघत नाही. विठ्ठल विठ्ठल. रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं बरं का. युद्ध झालं, रामरायांना रावणाला संपवलं. संपवल्यानंतर रामरायांनं इंद्राला बोलवून घेतलं बरं का. इंद्र हजर झाला, येऊन करणार नाही तरी काय. आला इंद्र परमात्मा हजर झाला. आल्यावर इंद्र परमात्म्यानं विचारलं का हो प्रभू, कशासाठी बोलवलं, बोलवायचं कारण तरी काय, बोलवायचं कारण तरी काय, काय बोलवायचं कारण. त्यावेळेस प्रभू म्हणाले माझं तुझ्याकडं काहीतरी महत्त्वाचं काम आहे. रामराया म्हणाले माझं तुझ्याकडं काहीतरी महत्त्वाचं काम आहे. त्यावेळेस इंद्र परमात्मा म्हणाले सांगा लवकर, अजून मुलांना जेवायचं आहे बरं का. मी सांगत काय होतो, नीट ऐका, मी सांगत काय होतो. इंद्र परमात्म्याने विचारलं देवा सांगा प्रभू, बोलवायचं कारण तरी काय, का बोलवलं. त्यावेळेस रामराया म्हणाले युद्ध चालू असताना रावणही मेले, राक्षसही मेले आणि वानरही मेले बरं का. राक्षसही मेले आणि वानरही मेले. बरं इंद्र परमात्मा म्हणाला प्रभू तुमची इच्छा काय, तुमचं म्हणणं काय आहे, तुमची आज्ञा काय आहे. त्यावेळेस रामराया म्हणाले माझी अशी एक इच्छा आहे की युद्ध चालू असताना वानरही मेले आणि राक्षसही मेले बरं का. वानरांच्या अंगावरती अमृताने शिरकाव करा, अमृत शिंपडा म्हणजे ते जिवंत होतील, जिवंत होतील. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस रामराया जायला निघाले, तेवढ्यात लक्ष्मण भैयांना अडवलं बरं का. लक्ष्मण म्हणजे कोण, ज्याच्या मनावर लक्ष केंद्रित होतं असा लक्ष्मण बरं का महाराज. ज्याच्या मनावर लक्ष केंद्रित होतं असा लक्ष्मण. विठ्ठल विठ्ठल. लक्ष्मणानं विचारलं हे प्रभू, हे राघवा, हे दादा, माझ्या मनामध्ये एक शंका आली. युद्ध चालू असताना वानरही मेले आणि राक्षसही मेले बरं का. युद्ध चालू असताना वानरही मेले आणि राक्षसही मेले. तुम्ही सगळीकडे समदृष्टीने बघताना, समान नजरेनं बघताना तर तुम्ही वानरांनाही जिवंत करायला पाहिजे होतं आणि राक्षसांनाही जिवंत करायला पाहिजे होतं बरं का. यात तुमचा समदृष्टी होती, यात तुमचा समान नजर होती. त्यावेळेस रामराया म्हणाले तुला पुढचं उरकाय कुणी सांगितले, सांगितलंय तेवढं करत जा, पुढचं उरकत जाऊ नको, सांगितलंय तेवढं करत जा. त्यावेळेस लक्ष्मण भैया म्हणाले प्रभू मला जी शंका पडली, प्रश्न पडलाय, त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच पाहिजे, प्रश्न मिळालंच पाहिजे, त्याशिवाय कीर्तन पण पुढं सरकणार नाही बरं का महाराज, कीर्तन पण पुढं सरकणार नाही. त्यावेळेस रामराया म्हणाले युद्ध चालू असताना आपण राक्षसांना बाण मारत होतो
राक्षस आपल्याला बाण मारत होते, त्यावेळेस आपले बाण राक्षसांना लागत होते ना, त्यावेळेस मृत्यूसमयी राक्षस माझ्या मुखाकडे बघत होते, माझ्या नव्ह रामरायांच्या मुखाकडे बघत होतं बरं का. त्यांना तर स्वर्ग मिळालाच, म्हणून वानरांना स्वर्ग मिळावा यासाठी त्यांना जिवंत केलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमात्म्याची भक्ती सांगत असताना तुकोबाराय म्हणले, संसारावरील माया काढणं हीच थोर भक्ती, हीच थोर भक्ती. आता सगळ्या अभंगाचं चिंतन मी मांडू शकत नाही, मी आज्ञ अल्पबुद्धीय जीव तुमच्यासमोर हा सर्व अभंग मांडू शकत नाही, पण हेची थोर भक्ती हीच मला सगळीकडे चरण सांगायचे बरं का महाराज. हेची थोर भक्ती हीच चरण मला सगळीकडे सांगायचे. ऐका बरं का, ज्यांना पाठ असेल त्यांना मागं म्हणा बरं का. संकल्पावी माया संसाराची हेची थोर, ठेविले अनंते तैसेची रावे हेची थोर, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ हेची थोर, भोग नेते फळ संचिताचे हेची थोर, तुका मने घालू तयावरी भार हेची थोर, वाहू हा संसार देवा पाये हेची थोर, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संसारावरील माया काढणं हीच थोर भक्ती. वारकरी नियमाप्रमाणे आपण मधलं विठोबा रखुमाई घेऊ, भजन घेऊ. विठोबा रखुमाई परश्या. थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संसारावरील माया काढणं हीच थोर भक्ती. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणायचे, जो विषयात रमतो तो जंत, जो विषयात रमतो तो जंत, जो बुद्धीत रमतो तो पंत, जो आत्मयानात रमतो तो मुक्त, आणि जो अवघ्या समाजाला देवाच्या भक्तीत रमवतो तो संत. विठ्ठल विठ्ठल. साधू कोण, साधू कोणाला म्हणावं, संत कोण, संत कोणाला म्हणावं बरं का. यासाठी काय व्याख्या सांगतो बरं का. ज्याच्या डोक्यावरील पगडी मोठी तो पंडित बरं का महाराज. ज्याच्या डोक्यावरील पगडी मोठी तो पंडित, ज्याच्या मानेवरील मांद मोठा तो पुढारी बरं का. मला कोणाला टीका करायची नाही, परंतु ज्याच्या मानेवरील मांद मोठा तो पुढारी, ज्याचं पोट मोठं तो महाराज बरं का. माझ्या नका पोटाकडे बघू. ज्याचं पोट मोठं तो महाराज, आणि ज्यांचं अंतकरण मोठं ते संत. विठ्ठल विठ्ठल. गोंदवलेकर महाराज गुरुजी म्हणायचे, ज्याचं अंतकरण मोठं तो संत बरं का. त्यांना साधू म्हणा, त्यांना संत म्हणा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपोले,
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जागावा. एक जाता जाता शेवटची व्याख्या सांगतो बरं का, शेवटची व्याख्या सांगतो, कीर्तनाला पूर्णविरामच देतो. शेवटची व्याख्या सांगतो, शेवटची व्याख्या सांगतो. संत कोण, संत कोण आणि पंत कोण बरं का. संत कोण आणि पंत कोण बरं का महाराज. संत कोण, संत कोणाला म्हणावं, पंत कोणाला म्हणावं. जो शास्त्राचा अनुवाद घेतो तो पंत बरं का. जो शास्त्राचा अनुवाद घेतो तो पंत, आणि जो शास्त्राचा अनुभव घेतो तो संत. विठ्ठल विठ्ठल. संसारावरील माया काढणं हीच थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली. हे तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम. झालेली चिंतन रूपी सेवा तुकाराम महाराजांच्या ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करतो. आदरणीय गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करतो. आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो. आजी आजोबांच्या चरणी अर्पण करतो व माझे गुरुबंधू यांच्याही चरणी अर्पण करतो. मृदुंगाचार्य असतील, विनेकरी असतील, टाळकरी माळकरी यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.